शासनाच्या प्रशिक्षणाला शिक्षकाचीच दांडी, कोऱ्या प्रमाणपत्रावर अधिकाऱ्याच्या स्वाक्षऱ्या. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासह अन्य महत्त्वाच्या विषयावर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे विशेष प्रशिक्षण आयोजित होते. त्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील 1ली ते 12वीच्या शाळांवरील अनुदानित व जिल्हा परिषदेच्या शाळांमधील जवळपास 26,000वर शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य होती. मात्र अनेकांना शाळांनी सोडलेच नाही, तर काहीच प्रशिक्षण संपताना व सर्वातला स्वाक्षरी करून गेले. काहींना प्रशिक्षण पूर्ण केल्याची कोरी प्रमाणपत्र देऊन त्यावर अनुत्पन्नाची नावे टाकल्याचेही गंभीर प्रकार समोर येत आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, अभ्यासक्रमातील व अध्यापनातील बदल, अभ्यासक्रम आराखडा, गटकार्य अशा महत्त्वाच्या विषयावर SCERT-ने स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग शिक्षकांसाठी 10 फेब्रुवारी ते 22 मार्च या कालावधीत शिक्षक क्षमता वृद्धी 2.0 प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. सलग 5 दिवसाच्या प्रशिक्षणासाठी 6 टप्पे करण्यात आले होते. सर्व शिक्षक प्रशिक्षणासाठी उपस्थित राहावे म्हणून दररोज सकाळी एकदा आणि दुपारी 4:30 नंतर एकदा उपस्थिती नोंदवहीवर स्वाक्षरी करणे बंधनकारक केले होते. याशिवाय शिक्षकांच्या सोयीसाठी माळशिरस तालुक्यात 4, करमाळा माढा तालुक्यात 2 तर अन्य तालुक्याच्या ठिकाणी 1 केंद्र निश्चित केले होते. तरीही असे प्रकार समोर आले आहेत. दुसरीकडे अनेक माध्यमिक शाळांनी त्यांच्याकडील शिक्षकांना प्रशिक्षणासाठी सोडलेच नाही, त्यामुळे त्यांनाही प्रशिक्षणाला येता आले नाही. सर्व शिक्षकांनी प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र एकदम देणे अशक्य नसल्याने सर्वच प्रमाणपत्रावर एकदम स्वाक्षरी करून प्रत्येक तालुक्यातील समन्वयकाकडे दिली. पण 5 दिवसाच्या प्रशिक्षणासाठी संबंधित शिक्षक नियमित उपस्थित होते, याची खात्री करूनच समन्वयकांनी स्वाक्षरी करून प्रशिक्षण प्रमाणपत्र देणे अभिप्रेत आहे. तरी पण शिक्षकांची नावं न टाकता समन्वयकांनी स्वाक्षरी करून प्रशिक्षण पूर्ण केल्याची कोरी प्रमाणपत्रे दिले असतील तर चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाणार आहे.